मागच्या भागात आपण वक्फ बोर्ड्सबद्दल जाणून घेतलं. या भागात आपण त्याबद्दलचे कायदे आणि वक्फ संशोधन विधेयकाबद्दल जाणून घेणार आहोत. सरकारने 54 साली पहिल्यांदा वक्फ कायद्याच्या चौकटीत आणून राज्यस्तरावर वक्फ बोर्डांची निर्मिती केली. मालमत्तांची देखरेख, व्यवस्थापन आणि गैरवापर रोखणे हे या बोर्डांचे काम. पुढे 95 साली बोर्डांना कोणत्याही मालमत्तेचा सर्वे करून त्यावर अधिकार सांगण्याची मुभा देण्यात आली. वक्फचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने वक्फ संशोधन विधेयक आणले आहे. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे कोणतीही सरकारी मालमत्ता वक्फ म्हणून जाहीर करता येणार नाही. वक्फ मालमत्तेचे सर्वेक्षण सर्वे कमिशनर नाही तर जिल्हाधिकारी करतील. आपली मालमत्ता वक्फ करणारी व्यक्ती किमान 5 वर्षे तरी इस्लाममध्ये असावा लागेल. राज्य वक्फ बोर्डाच्या 11 सदस्यांचे नामांकन राज्य सरकार करेल. बोर्डावर 1 अध्यक्ष, 1 खासदार, 1 आमदार, 1 बार काउन्सिल मेंबर, 1 राज्य सरकारचा अधिकारी, 2 व्यावसायिक पाहिजेत. ते मुस्लिम असायलाच पाहिजेत हे बंधन नाही. 1 मुतावली, 2 महापालिका अथवा पंचायत समिती सदस्य आणि 1 इस्लामचा अभ्यासक मात्र मुस्लिमच पाहिजे. या सदस्यांमध्ये निदान 2 नॉन मुस्लिम्स, 1 शिया, सुन्नी किंवा इस्लामच्या मागासवर्गातील व्यक्ती आणि 2 मुस्लिम महिला असायलाच हव्यात. याशिवाय आणखी एक सुधारणा म्हणजे वक्फ कायद्यान्वये ट्रिब्युनलचे निर्णय अंतिम असतात आणि त्याविरुद्ध कोर्टात अपील करता येत नाही. हायकोर्ट स्वतःहून एखाद्या प्रकरणाचा विचार करू शकते, पण नव्या कायद्यान्वये ट्रिब्युनलचा निर्णय अंतिम मानता येणार नाही. या निर्णयाच्या विरोधात 90 दिवसांच्या आत हायकोर्ट खटला दाखल करता येऊ शकतो. या विधेयकाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा.